नमस्कार, मी विनया पुंडे आज ग्रीन हिलवरून तुमच्याशी बोलते। एका व्यापक विषयावर आपण बोलूया का? एक थोडासा मोठा विषय आहे आणि तुम्ही म्हणाल एक नॅचरोपॅथ आणि याचा काय संबंध आहे? पण याचा संबंध नक्कीच आहे। आत्ताचं जे सगळं जिओपॉलिटिकल प्रेशर चाललेलं आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, जगामध्ये कुठे-कुठेतरी युद्ध चाललेलं आहे। असं म्हटलं तर आपल्यावर, आपल्या मनावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, आपल्या समाजावर या सगळ्याचा परिणाम होतच असतो, डायरेक्टली और इनडायरेक्टली। आपल्याला एक प्रकारचा सगळ्यांनाच थोडा तणावही असतो। आपण सगळ्या बातम्याही तशाच ऐकत असतो। खूप ठिकाणी आता युद्ध पण चालू आहे। आता बघितलं आपण खूप वेळेला हे असं परिस्थिती येते पण जगामध्ये, आणि कुठेही युद्ध चालू असलं तरी जगावर त्याचा परिणाम होतो। प्रत्येक देशावर त्याचा काही ना काहीतरी विपरीत परिणाम पण होतो, आणि विपरीत परिणामांचा देशावरच्या आपल्या समाजावर पण होतो, समाजाचा कुटुंबावर होतो, कुटुंबाचं प्रेशर प्रत्येक व्यक्तीवर पण येतं। तर अशा या एका इनडायरेक्टली प्रेशरमध्ये असलेल्या आत्ताच्या आपल्या वातावरणामध्ये आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य आणि मग एकमेकांना सपोर्टिव्ह, सहानुभूती, जे काही होत आहे, घडतं आहे, ज्यांचे प्राण जात आहेत त्यांच्याबद्दलही मनामध्ये एक सहानुभूती आणि त्यांच्याबद्दल देवाला प्रार्थना, हा तर एक भाग झालाच झाला। तर हेही आपण करू शकतो की देवा जे दुःख भोगतायत, ज्यांची बिचाऱ्यांची तरुण मुलं युद्धामध्ये जात आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक जाणीव, एक कळवळा असायलाच हवा। आपल्या भावनांचा परिणामसुद्धा दूरवर होत राहतो, त्यामुळे आपल्या मनामध्ये ही भावना असावी। पण खूप वेळेला आता आपण होतं काय, आता असं पण बघतोय की गॅसची टंचाई झाली, पेट्रोल महागणार आहे, डिझेल महागणार आहे, महाग पण झालं आहे। झाल्यानंतर मग काय होतं, एकदा पेट्रोल डिझेल महाग झालं की मग सगळ्याच गरजांच्या किमती वाढायला लागतात, आणि मग सगळी महागाई पण वाढायला लागते। टंचाई पण एका बाजूला महागाई पण, आणि मग त्याचा सगळ्याचा स्ट्रेसही आपल्यावर यायला लागतो। तर अशा काळामध्ये आपल्याला काय करता येईल? तर आपण एकतर स्वास्थ्य चांगलं ठेवणं, आपलं मानसिक स्थिरता ठेवणं, की मनाने घाबरून नाही जायचं आहे। आता तुम्ही इराणमध्ये बघितलं की तसं तर इराणचं पॉलिटिकल तुम्हाला माहिती आहे सगळं, की तिथे किती जबरदस्त लोकांवर तणाव होता इतके वर्षांपासूनचा, कारण त्यांची राज्यकारभारच असा होता। तो आपला विषय नाही आहे, पण ते जे तणावयुक्त आयुष्य असून सुद्धा आत्ता या युद्धाच्या प्रसंगामध्ये त्यांचा समाज किती पाठिंब्याला उभा राहिलेला आहे राज्यकर्त्यांच्या, हे मोठं पाहण्यासारखं आहे। आपल्याला त्यांच्याकडून हे शिकता येईल की इराणियन लोक किती त्यांच्या पुढाऱ्यांच्या, सगळ्या प्रेसिडेंटच्या याच्या मागे उभे राहिलेले आहेत। आपल्यालाही आत्ता या युद्धजन्य ग्लोबल सिच्युएशनमध्ये आपल्यालाही देशामध्ये खूप तणाव न वाढवता, या परिस्थितीला तणावजन्य परिस्थिती न करता आपल्या राज्यकर्त्यांच्या मागे उभं राहायला हवं। मग ती आमचा पक्ष कुठला, हे कुठला, ते सगळं वेगळं, तो फरक आहे, तो विषयच नव्हे। आत्ता आपल्याला तणावजन्य परिस्थितीमधून जाताना सगळ्यांना एकमेकांना सहानुभूतीपूर्वक वागणं हे आत्ता गरजेचं आहे। गॅस संपतोय, समजा तुमचा संपला गॅस, काय होणार आहे? नाही मिळाला 4 दिवस गॅस। आत्ता आपण काय करू शकतो? अशा परिस्थितीत आपल्याला विचार करता येईल, तुम्हालाही खूप गोष्टी सुचतील की गॅस संपला तर काय होईल? मग आपली नाती कशासाठी आहेत? आपला शेजार धर्म कशासाठी आहे? समजा त्यांचा गॅस संपला आणि इतकी अशी वेळ आली की बाबा त्यांच्याकडे स्वयंपाक करायला काही उरलं नाहीये, तर आपण तर एकमेकांना मदत करू शकतो ना। ताई, आज तुम्ही माझ्याकडे जेवायला या, संध्याकाळच्या डिनरला तुम्ही आमच्याकडे या, असं आपण एकमेकांना बोलवू शकतो जेवायला। आणि त्यांचा गॅसची अडचण आहे ती आपण हे करू शकतो की नाही, आपण नातेवाईक आहोत, एकमेकांच्याकडे 4 दिवस जेवायला गेलं म्हणून कोणाचं काही बिघडत नाही। नाहीतर आपल्याकडे दान पुण्य खूप सांगितलेलं आहे, मग केलं म्हणून कुठे बिघडलं? अशा अडचणीच्या वेळेला जर लोकांना मदत केली तर त्याचं खूप मोठं महत्त्व असतं, पुण्याच्या दृष्टीने महत्त्व असतं त्या माणसालाही, आणि आपल्या मनामधली सहानुभूती, आपल्या मनामधलं ते जे एक समाधान आपल्याला मिळतं की आपण कोणाच्या अडीअडचणीला मदतीला आलो, तर आपण सहज बोलवू शकतो, तुम्ही या आमच्याकडे जेवायला। हा एक भाग झाला। दुसरा भाग असा करता येईल, सगळ्या वेळ तिन्ही त्रिकाळ त्यांनी बोलावलं म्हणून मी तिन्ही त्रिकाळ माझी पूर्ण कुटुंब घेऊन जाण्यापेक्षा
आपण असं करू शकतो का की बाबा सकाळचं जेवण आहे ना ते अनकुक्ड, आम्ही ते नॅचरोपॅथ असल्यामुळे आम्ही तर अनकुक्ड फूडला, रॉ डाएटला आम्ही खूप महत्त्व देतो. सो मग आपण असं करू शकतो का, चला ही संधीच आहे चांगली, तर आपण 3 मील्स जी घेतो त्याच्यामध्ये समजा आपण 2 मील्स अनकुक्डच खायची ठरवलं की चला आपण कच्चा आहारच घेऊया, तर काय होईल. आत्ता कालच माझ्याकडे एक व्हिजिटर आले होते, ते म्हणले गेले 2 वर्षापासून मी दिवसातनं एकदाच जेवण घेतोय आणि बाकीच्या वेळेला फळच खातोय, मी फलाहारावर आहे. आणि ही वॉज व्हेरी ब्राईट, त्यांचं वय दिसत नव्हतं, चेहरा चकचकीत होता, कॉम्प्लेक्शन सुंदर होतं. काय होतंय, आपल्याला जर असं वाटलं की गॅसची टंचाई आहे, आपला गॅस संपत आलेला आहे आणि माहिती नाही कदाचित लगेच सप्लाय होईल की नाही, तर आपण असं करू शकतो, काहीच हरकत नाही आहे त्याला. एका वेळेला माझ्या लहानपणी आठवते जेव्हा भारताचं आणि चीनचं युद्ध होतं, त्यावेळेला आपल्या प्राईम मिनिस्टर मला वाटतं, तर त्यांनी सांगितलं होतं की भात कमी खायचा, आपण काहीतरी इम्पोर्ट करत होतो, तर ते इम्पोर्ट बंद करायचं आहे आपल्याला, म्हणून तुम्ही हे कमी खा. तसं करता येतं आपल्याला, काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे एक तर अनकुक्ड किंवा रॉ डाएटचे फायदे तर तुम्हाला अनंत आहेत, मी कधीतरी ते सांगीनच तुम्हाला. पण मग आत्ता आपण असं करता येईल, आपल्याला गॅस वाचवायचा आहे ना, संपत आलाय वाटतंय ना, मग चला आपण 3 मील घेतो, त्यातलं एक फुल मील घ्या, जेवण एकदा पूर्ण करा, आणि दुसरी 2 मील्स आहेत ना ती रॉ डाएटवर राहा, बघूया काय होतं. काही होत नाही, कोणी मरणार तर कोणीच नाही, उलटी जे आहेत ना त्यांच्या तब्येती अधिक चांगल्या होतील. सो 2 आपण डाएट, म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट आहे ना तो फलाहार करायचा. आत्ता बघितलं ना बाजारामध्ये कलिंगड तर खूप आली आहेत, खूप सुंदर पण आली आहेत आणि भरपूर आली आहेत. थोडेच दिवसांनी आंब्याचा सीझन येतोय, त्यामुळे असं आपल्याला एक कच्चा आहार सकाळचा वेळ आपण फलाहार करू शकतो, आणि रात्रीच्या जेवणामध्ये सॅलड आणि फार तर फार सूप केलं तर केलं, नाहीतर सॅलडवर राहा. सो संध्याकाळचं जेवण असंही आपण म्हटलं की सूर्यास्तापूर्वी करायचं आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण आपण सॅलड करू शकतो. व्हरायटीज ऑफ सॅलड, त्याच्यामुळे व्हरायटीज ऑफ ड्रेसिंग्स, तुम्ही वाटेल ती ड्रेसिंग्स घाला, तुमची स्वतःच्या आयडियाज वापरा, आणि इतकं टेस्टी सॅलड आणि स्प्राउट्स, तर तुमची तब्येतच उलटी चांगली होईल. ब्लेसिंग इन डिसगाईज असं आहे ते, तर असं आपल्याला करता येईल. हे एक झालं. तसंच आता पेट्रोलची समजा टंचाई आहे, पेट्रोल महाग व्हायला लागलं, डिझेल महाग व्हायला लागलं, वस्तू महाग व्हायला लागल्या, मग आपल्याला काय करता येईल, तर त्याच्यासाठी पण आपण विनाकारण त्या सगळ्या, आणि मग मीडियावाले तर त्याची संधीच घेतात, आणि विनाकारण एक प्रकारचं टेन्स वातावरण समाजामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण होतं. तर आपण त्याच्यापासून दूर राहावं. आपल्याला काय करता येईल, पेट्रोल वाचवता येईल. तर जे आपण ऑनलाईन मागवतो की नाही पटकन, आता ऑनलाईन मागवल्यानंतर ते पेट्रोल खर्चच होत आहे, तुमचं नाही झालं तर कोणाचं तरी झालंच आहे. आपण ऑनलाईन मागवणं थोडे दिवस बंदच करूया, कमी करूया, अजिबात मागवायचं नाही. अगदी गरज असेल तरच मागवलं, नाही तर जा कोथिंबीर पण मागवा, याच्यातनं हे पण मागवा. पटापट मागवण्यापेक्षा आपण ती एक एक वस्तू तो पेट्रोल खर्च करून येणार, त्यापेक्षा आपण ऑनलाईन मागवणं कमी करूया. हा एक भाग होईल. तसंच पेट्रोल वाचवण्यासाठी आपलं स्वतःचंच हिंडणं फिरणं थोडं कमी करू शकतो. अगदी नोकरी धंद्याला जायचं ती गोष्ट वेगळी आहे, ते गेलंच पाहिजे. पण आपलं कसं करता येईल, आपल्याला हॉस्पिटल आहे ना तर आपल्या घराजवळचं हॉस्पिटल निवडा, डॉक्टर आहे ना घराजवळचा डिस्पेन्सरी बघा, केमिस्ट आहे ना घराजवळचा बघा, त्यानंतर भाजीपाला किराणा हे ते सगळं घराजवळचं, आणि थोडं लॉन्ड्री, सगळं जेवढं आणि आता अशा शहरांमधून, प्रत्येक शहरांमधून घराजवळ सगळी सुविधा असते. भाजीवाला असतो, किराणावाला असतो, लॉन्ड्री असते, केमिस्ट असतो, डॉक्टर असतो, डेंटिस्ट असतो, छोटंसं हॉस्पिटल असतं, टेलर असतो. आत्ता असं सगळ्या लोकेशनमध्ये, सगळ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. कशासाठी, गाडी काढून लांब जायचं आहे आपल्याला, नाही जायचं आपण. सो आपण, आणि याचा दुसरा फायदा काय होईल की तुम्ही तेवढे चालाल, तेवढे 4 वेळा चालाल. एकदा लॉन्ड्रीत जाऊन याल, एकदा भाजी आणायला जाऊन याल, एकदा काय बिल भरायला जाऊन याल. ठीक आहे ना, जे काही करायचं चालणं होईल, चालण्याने उलट व्यायाम चांगला होतो. नाहीतरी सकाळी उठून चालत जाण्यापेक्षा आपण ही अशी संधी घेऊ शकतो, तर 10 वेळा चालत गेलो जवळपास, म्हणून काहीच बिघडत नाही. उलटी आपली ऑक्सिजनची कपॅसिटी वाढते, चालण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. आणि वेळ तर वाचेलच, कारण नाहीतरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे वेटिंग, आणि मग पॅथॉलॉजिकल हे घ्यायला, टेस्ट करायला, हे ते सगळं वेळ जातोच की आपला खूप. मग याच्यामध्ये 4 फेऱ्या जास्ती मारल्या आणि वेळ गेला म्हणून कुठे बिघडलं.
त्यामुळे आपण थोडासा सारासार विचार आणि विवेक करूया. या ग्लोबल क्रायसिसमध्ये, या सिच्युएशनमध्ये मी पेट्रोल वाचवू शकते का? मी ऑनलाईन कमी खर्च करू शकते का? मागवणं बंद करू शकते का? त्यापेक्षा घरी काही करता येईल का? आणि गॅसचं कशी आपण बचत करता येईल अशा. आणि या कुठल्याही गोष्टींना विनाकारण लाईन लावायची, गर्दी करायचं नाही. थोडा हॅव पेशन्स. विवेक, विचार आणि पेशन्स या 3 गोष्टींची आत्ता आपल्याला गरज आहे. त्यामुळे समाजामध्ये आणि देशामुळे तणाव कमी होईल. तो तणाव कमी झाला बाहेर की कुटुंबामधला तणाव आपोआप कमी होईल. कुटुंबातला तणाव कमी झाला की तुमचा व्यक्तिशाही तुम्ही तणावमुक्त आयुष्य जगू शकता. त्यांनी आपलं स्वास्थ्यही उत्तम राहू शकेल. सो अशा या सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं आपण थोडा विचार, विवेक, सारासार विवेक केला तर आपण या परिस्थितीजन्य तणावामधून नक्कीच बाहेर पडू. आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की लोकांच्या मनामधली ही युद्धाची भावना, ही ईर्षेची भावना, ही सगळी कमी व्हावी आणि परमेश्वराची कृपा त्यांना प्राप्त व्हावी अशी आपण जरूर सर्वांसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद.